तर मित्रांनो पाण्याचा फ्लो जास्त. तर मित्रांनो लाटा बघा कसे उसळलेत आणि तिकडं भयानक पाऊस पडतात आतमध्ये समुद्रात. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आयुष्यवाडी ब्लॉगमध्ये. आणि सध्या सगळी मंडळी लिहा गणपती आहे त्यामुळे 5-6 दिवस. तर आज आम्ही चाललो आहोत एक दिवस शोधून फिरो. तर बघूया खय फिरोचा माका वाटतं खवळे गणपती आणि काय काय हा. तर बघूया व्हिडिओ कशी होता आणि कशी नाही. तर आपल्या चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढे. ठीक आहे, तो आमचं सगळ्यात जाऊ तुझं काय हे माझं घे, माझं घे, माझं घे. गणपती बाप्पा. तू वॉटर वेलचं गाव आहे, सुंदर दिसत. गावाचा प्रदूषण. सगळेजण विश्रांतीसाठी थांबले होत.
दर्शन द्यावे नामानवी पाहिले पाहिले तुझे शिरडी नामानवी पाहिले पाहिले तुमची शिरडी तुमच्या नामानवी पाहिले पाहिले तुझी शिरडी साईनाथा तो साईनाथा तुम्ही दर्शन द्यावे आता तुम्ही दर्शन द्यावे आता तुम्ही दर्शन घ्यावे आता एक नंबर पुरी झाली रंगाची वारी सुखावली तुमची शिरडी पुरी झाली रंगाची वारी सुखावली तुमची शिरडी पुरी झाली रंगाची वारी शिर्डीला पायी शिर्डीला तो साईनाथा पायी शिर्डीला तो साईनाथा तुम्ही दर्शन द्यावे आता तुम्ही दर्शन द्यावे आता तुम्ही दर्शन द्यावे आता वा 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 एक नंबर डोईवर भरले घागरले रस्त्यावर ऊन लोसले मंदिर तुला पूजिले तुझ्या मंदिर तुला पूजिले रस्त्यावर ऊन लोसले महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण किरकोळून सगळे जोर पुढे लांजाला एक नंबर क्या बात बढ़िया वाच बोल अर्धाच म्हणजे नाही कुठं प्रसन्न होतला मन प्रसन्न होतला मन देवा प्रसन्न होतला मन करू गणेशाला वंदन करू गणेशाला वंदन करू गणेशाला वंदन कुंद्रे बस तेवढंच ना सुंदर तो यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर तो यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन प्रसन्न होतला मन पाट्याची व्हिडिओ करते का पण गाणी आमच्या आवडली तो पुढे जायच नव्हतं मंडळी हे बघा हे काटाची वाटणं येतात ना आमची गाणी आहे कधी पण आमच्या पाठीत मजा येतात आमच्या पण माहिती नाही खाय जाऊचा पण आमची काय पाठ थोडीच नाही कोकण स्वर्गापेक्षा सुंदर
कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो यो कोकण असो आमचो यो कोकण भारी झालं तुझं माणूस नाही ना पुढे जायचं डोंबिवली ज्वारी वरेरी की माझी मामी पूल येतं बघ पुढं काकांका आमचं गाणं बरा वाटता काकांका त्याचे हृदय भरून आले हृदय भरून आले हृदय भरून आले बाबांचे गुण माझे आई सासरे माझे काकांका बरा वाटतं आई बघा गाणं ऐकून आमची पाठच सोडित नाहीत मागासपासून हृदय भरून आले मटका हळदीची वाटी हळद लावी मी बाकोन लावताना सोनू सोडून दिसता सोनू सोडून दिसता या काय लोकता बाजा वाजतो करवली नाचतो सोनूच्या लग्नात डमडम बेल बाजा वाजतो ठुमकत सगळी पोरं नाचतो ठुमकत हिच्या नाचतो टेम्पो मध्ये मजा मस्ती करून आता पोखर भाव गणपती लावाव तर बघूया गणपती कसा मंदिर कसा हे मंदिर तर भारी दिसतं बाहेरसून पोखर भाव चल 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 चल
तर मित्रांनो ह्या बघा त्या मंदिर इकडं 12ही महिने पाणी चालू असता. मस्त मंदिर पोखरबाव, तुम्ही पण एकदा भेट द्या. मस्त खाली पण एक मंदिर आहे. तर वाट हा बघूया, वाट असली तर जाऊ, नंतर बघूया काय होतं. अनेक व्हिडिओ होते बाहेरून गेलो आपण मोरया मोरया. मित्रांनो असे बोललो होतो खाली एक मंदिर आहे तिथे जातो. व्हेरी नाईस. तर मित्रांनो हे बघा हनुमान दादा मस्त चित्र काढलं आहे. म्हणजे कोरीव काम आहे दगडावरती आणि सगळं पाणी येते त्याच्या आतमध्ये ते मंदिर आहे पाण्याच्या मध्ये. तर थोड्या दिवस तिकडे पण जाऊ, तर बघूया मंदिर कसं आहे कसं नाही. तर मित्रांनो आता आतमध्ये चाललो, तर पाण्याच्याच आतमधून जावचं लागतं. तर बघूया कसं जातं कसं नाही. तुमका दाखवतो एक एक कसं जातात ते. तर मित्रांनो पाण्याचा फ्लो जास्तच पॅन घेतली. फायनली आलो. तर मित्रांनो इला इकडं तर ह्या बघा मंदिर नंदी आहे. तर मित्रांनो इकडचं परिसर बघून भारी मस्त वाटतं. आणि पाण्याच्या मध्ये या मंदिर मस्त आणि आतमध्ये काय काय नक्षीकाम काढले थांब दाखवते तुमका. दगडात कोरीव काम हो का. इकडं वाघा वाघा अजून इकडं काहीतरी हा भुयारी मार्गासारखा काहीतरी हा गुफा मस्त. आणि इकडं बघा आणि इकडं बघा मस्त भारी वाटतं, मन प्रसन्न एक नंबर. तर मित्रांनो हा मंदिराच्या बाहेरचा परिसर हा बघा मस्त. आणि मंदिराच्या बाहेरसूनच इकडनं पाणी आहे. 12ही महिने इकडसून पाणी वाहता. हे बघा इकडं प्राचीनकालीन कुंड ते आता पाण्यामुळे काय दिसत नाहीत.
काय काय 2-3 दिसतात, ते मोठे मोठे आहेत, ते छोटे छोटे आहेत ते दिसत नाहीत. हे आपला मंदिर आहे. तर मित्रांनो बघा, हे म्हणजे आपोआपच तयार झालेलं आहे. म्हणजे कधीच्या काळात झाले ते पण मला माहीत नाही. जर माहिती भेटली तर मी सांगतो तुम्हाला. आणि हे बघा इकडं मस्त वाटतं आहे, कारण मधी म्हणजे एका साईडला मंदिर आहे आणि 2 मंदिरांच्या मधून पाणी जात आहे. 2 मंदिराच्या मधनं पाणी जातं. आणि इकडून बघा जुन्या म्हणजे आपोआपच झालेली हे सगळं गुफा विफा आणि या कोरीव कामा नागोबाचं. तर मित्रांनो, पोखरबावचा गणपती वगैरे आता आम्ही चालला कुणकेश्वर मंदिरात. तर पावसानं तर खूप धुमाकूळ घातला आणि तो वातावरण पूर्ण बदलूनच टाकला होता. आणि सगळे पोर तर कंटाळलेले पावसाचं वातावरण बघून. तर भेटूया डायरेक्ट पुढे. तर मित्रांनो, आता पोखरबावसून कुणकेश्वर कैलाव, तर आणि तिथून परत जाणार खवळे गणपती. ह्या कुणकेश्वरचं गेट मोठं मस्त बांधलेलं. आतमध्ये घराच्या आतमध्ये गणपती पण आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. तर पावसामुळे सगळा झापून घेतलेला बघा, इकडं सगळं बांधून घेतलेला, कारण वावशी पावसाची मारू नको. आणि तिकडं समुद्र बघा, इकडं समुद्र फुल मोठे मोठे लाटा येतात. त्यामुळे आता पाण्यात खाली उतरू पण बंदी आहे. वरूनच दाखवून लाटा कशा येतोय. घरी घरी बाबू औषध नाही. तर मित्रांनो, ह्या मंदिराचा परिसर आणि मंदिराच्या साईटिकच समुद्र. हे बघा, पावसात ना आता खाली जाऊ बंदी आहे. तर लाटा बघ कसे एकदम मोठे मोठे येतात. आता कोण खाली नाही, पावसात ना सगळं बंद असतं. मोठा पाऊस बीस पडलो तर इकडं या रिकामी वाळू दिसता ना, हे पण पाणी सगळीकडे भरता. तर मित्रांनो, लाटा बघा कसे उसळले होत आणि तिकडं भयानक पाऊस पडता आतमध्ये समुद्रात. लय मुसळधार पाऊस पडता आणि आमची ते एकदम वाटत लावून टाकला ना. बघा, छत्री घेऊन उभो आहे. सगळीकडं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी चालू आहे.
आणि ह्या पाठी मंदिर आहे कुणकेश्वर. पाऊस नसतो तर मजा येतो. वेगळी मजा रे. वंडरफुल. बाकीचं गेलं तेल लावून हलता मारला ती गाडी. आता येत ब मंदी बघ आता ब्रिज येत. अरे त्या आपण फोटो काढलेला त्या मग तुका खायला हात काढ. बघा इकडे पण मस्त वाटतं ना. मित्रांनो आता खवळे गणपती आणि तारा मुंबरी त्या एकाच स्पॉटात राहिला. तिकडे समोर मंदिर आहे त्या का त्या. तर मित्रांनो त्या बघा मंदिर आणि इकडे या समुद्र मस्त वाटता. आणि ह्याच ब्रिजवरनं आता येला मस्त वाटता. तर मित्रांनो ह्या मंदिर विठ्ठल रखुमाई आणि पुढे खवळे गणपतीचा मंदिर आहे. तर डायरेक्ट पुढे जातो आम्ही. देव आकार मंदिर हे पण मंदिर मस्त वाटता. तर मित्रांनो आता आम्ही आता खवळे गणपती आतमध्ये मंदिर आहे आणि हे आमचं सगळं पब्लिक आहे. मित्रांनो खवळे महागणपती त्याचं गेट आहे. 325 वर्षाची परंपरा म्हणजे 325 वर्षापासून ही परंपरा चालू आहे खवळे गणपतीची. सो बघूया. मी तर पहिल्यांदा जाते या मंदिरात. कसं गणपती आणि कसं मंदिर आहे बघूया. तर मित्रांनो आपला खवळे गणपती. तर मित्रांनो आतमध्ये सजवलेलं बघा एक नंबर मस्त एक विषय नाव काय मस्त वाटतं. आणि मी तर इथं पहिल्यांदा दिलंय कारण आतमधला सगळा डेकोरेशन आणि सगळं बघून ना मस्तच वाटतं. आणि तिकडे आपलं महागणपती आहे खवळे महागणपती.
हा बघा, हा खवळे गणपती आपल्या समोर आहे इकडे. आणि इकडे मी फ्रेम लावली आहे. हे बघा, 21 दिवसात 3 रूप बदलतो. मस्त आहे बघा. खवळे गणपती होऊन आता जेवून घेऊन आता इकडं ब्रिजवर इलाव देवगड. तर आपल्या इकडं गाडी पार्किंग झाली आहे आणि आता आम्ही सरळ देवगडच्या ठिकाणावर जाता स्पॉटवर. भाई पण समुद्र बघा कसं भरलेलं आहे आणि लाटा बघा कसं होतं. इकडे आता जीप लाईन चालू असता, आता बंद पावसात ना बघा. आणि इकडं लिहिलेला किती काय काय म्हणजे 300 रुपये, 750, 400, 600. तर मित्रांनो बघा समुद्र. एक नंबर वाटतं. आणि मित्रांनो इकडं पवन चक्की बघा. बघ इकडं मोठी केवढी आहे, एक नंबर. आणि हे आतमध्ये जाऊचं गेट आहे. आणि इकडे समुद्र एक नंबर वाटता व्ह्यू. हे रान बघा कसा मस्त वाटता फोटो काढीसाठी आणि मस्त जा.